की आपला हा जो आवाज आहे इतक्या जोरदारपणे आता आपण आवाज जो देतोय तो नक्कीच लवकरच आपले मुख्यमंत्री घरात राहत। मी ज्यावेळेला हे घर घेतलं त्यावेळेला बँकेने मला चेहरा बघून लोन दिलेलं, बँकेने सगळे डॉक्युमेंट बघूनच मला लोन दिलेलं। त्यामुळे यापुढे माझ्या घराला अनधिकृत घर म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आणि आम्हाला अधिकृत करून द्यायचं जर तुम्ही अनधिकृत म्हणत असाल तर। आणि आम्ही ते अधिकृतच म्हणतो आणि यापुढे कधी तुम्ही तुमच्या नातेवाईकांसमोर बोलताना सुद्धा हे ठणकावून सांगा आणि छातीतोडपणे सांगा की हो मी त्या प्रोजेक्ट पैकी एक जण आहे जो लढा आम्ही देतोय आणि मला गर्व आहे की मी माझ्या हक्कासाठी आज या मैदानावरती आलेलो आहे। स्वतःसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा। नमस्कार, मी प्रणव पाटील 65 बिल्डिंग मधून आलोय। मी आज उभा आहे बघितलं सगळ्यांनी आझाद मैदानावर मी उभा आहे। 65 बिल्डिंगचा विषय घेऊन आलोय। विषय असा आहे की रेरा मान्य आता असताना पण आम्हाला अनधिकृत घोषित केलं आणि ते अनधिकृत घोषित केल्यानंतर आता आम्हाला केडीएमसी बेगर करायच्या उंबरट्यावर ठेवलंय। 20 जून रोजी आम्हाला नोटीस आल्यात केडीएमसीकडनं की घरं लवकरात लवकर खाली करा अन्यथा पोलीस बळाचा वापर करून तुमचं घरं खाली केले जातील। त्या विरोधात आम्ही इथे आलोय। आम्हाला 20 मार्च रोजी मुख्यमंत्री साहेब जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता अधिवेशनामध्ये, एकालाही बेघर होऊन देणार नाहीत आणि जो कोणी दोषी असेल त्याला एकालाही सोडणार नाही। ना साहेबांनी एकालाही पकडलं ना आम्हाला बेघर हो आम्ही आज त्यांचा ज्या शब्द आहे तरी आम्ही बेघर होतोय। पण त्यांनी शब्द देऊन सुद्धा केडीएमसी अधिकारी आम्हाला नोटिसा पाठवतात बेघर करतात। माझ्या असं सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला 65 बिल्डिंगसाठी वेगळा GR करावा आणि फक्त 65 बिल्डिंग रेरामुळे जी लोक फसली त्या 65 लोकांना वेगळा GR करून अधिकृत करावा, अधिकृत दर्जा द्यावा।